हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत जी जिल्हा परिषदची भरती झालेली होती मित्रांनो, फार्मसी ऑफिसरची। तर मित्रांनो, ह्याचे खूप सारे निकाल ऑलरेडी आलेले आहेत आणि मित्रांनो काही निकाल अजून आलेले नाहीत। तर ते निकाल मित्रांनो मंडेला 100% येतील तुमचे। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत की ज्या जिल्हा परिषदचा रिझल्ट लागलेला आहे फार्मसी ऑफिसरचा, तर तिथल्या जे स्टुडंट आहेत त्यांना कसं समजणार की त्यांचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही झालं आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, हे समजणं का गरजेचं आहे, कारण मित्रांनो हे डॉक्युमेंटेशनची जी प्रोसेस आहे खूप फास्ट आहे। काल आपण बघितलं असेल, धुळेचा रिझल्ट लागला आणि लगेच मित्रांनो 1 किंवा 2 तासाच्या नंतर तिथे डॉक्युमेंटेशनचं पण अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, तुमचा रिझल्ट लागलेला असेल, तुमच्या जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला असेल, तर तुम्हाला त्यानंतर मित्रांनो तुमची जी ऑफिशियल साईट असणार आहे जिल्हा परिषदची, ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर ती ऑफिशियल साईट मित्रांनो कंटिन्युअस चेक करत राहायचंय। तिथे सिलेक्टेड लिस्ट असेल किंवा मित्रांनो अदर काही अपडेट्स असतील, त्या ऑफिशियल साईटवर तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालेलं असेल ते कसं समजेल, एकतर ऑफिशियल साईटवर, त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या जे मेल तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना दिलेला आहे तो मेल बॉक्स कंटिन्युअसली चेक करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर पण SMS येऊ शकतो। हे डिपेंड करतं मित्रांनो वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या वेवर। तर मित्रांनो, आता दुसरा क्वेश्चन असा आहे की फक्त रिझल्ट आलेला आहे की आणि बाकी कोणतीही अपडेट तुमच्याजवळ नाहीये, तर तुम्हाला कसं समजणार की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ज्या जिल्हा परिषद मध्ये फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये किती वॅकन्सी होत्या हे चेक करायचंय। म्हणजे तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सी आहेत, ओपनला किती वॅकन्सी आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वेशन किती आहे, हे चेक करून तुम्हाला कंपेअर करायचे जी की रिझल्ट आलेला आहे त्याच्याबरोबर। तिथे मित्रांनो तुम्हाला एक एक मायनस करत गेला की तुमचं रँक येईल का नाही, सिलेक्शन होईल का नाही, ते तुम्हाला समजणार आहे। आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट आहे, याआधी DMR ची आणि DSSC एक्झाम झालेली आहे, त्याच्यामुळे मित्रांनो असं बी पॉसिबल आहे की तो स्टुडंट सेम इकडे टॉप लिस्ट मध्ये आहे, तर मग तो इकडे जॉईनिंग साठी नाही येणार, तर तिथे पण तुमची रँक एकने खाली येऊ शकते किंवा तुम्हाला चान्स भेटू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला मी इथे सिंपल मध्ये सांगतो की सिलेक्शन झालेलं आहे ते कंपेअर कसं करायचंय। आता मी इथे एक JP चं एक्झाम्पल घेतलं आहे आणि तुम्ही त्यानुसार कंपेअर करू शकता। तर मित्रांनो, जिल्हा परिषद नांदेडचे हे ज्यावेळेस नोटिफिकेशन आलेलं होतं किती वॅकन्सी होत्या टोटल, तर मित्रांनो इथे टोटल 19 वॅकन्सी आहेत, राईट। तर टोटल 19 मध्ये तुम्हाला बघायचं मित्रांनो, SC ला टोटल 2 वॅकन्सी आहेत आणि OBC, इतर EWS आणि खुला। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं बघायचं मित्रांनो, समांतर आरक्षण शिवाय किती वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, समांतर आरक्षण शिवाय नांदेडमध्ये किती वॅकन्सी होत्या फार्मसी ऑफिसरच्या, 3 वॅकन्सी। तर मित्रांनो, ह्या 3 ज्या वॅकन्सी असणार आहेत त्या ओपन साठी, म्हणजे जो टॉप 3 चे स्टुडंट असणार आहेत लिस्ट मध्ये, ते ह्या 3 वॅकन्सी त्याला जाणार आहेत। मग त्याच्यात कोणतीही कॅटेगरी असेल तर ते कॅटेगरी मॅटर नाही करणार। आता आपण मित्रांनो जिल्हा परिषद नांदेडचं काय करू, जे लिस्ट आलेले तिथे मी तुम्हाला समजून सांगतो की कसं चेक करायचंय। आता ही जी लिस्ट आहे मित्रांनो, तर सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे। आणि मित्रांनो इथे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या स्टुडंटचं लिस्ट मध्ये नाव नाहीये, तर मित्रांनो हे जे रिझल्ट आलेले आहेत फक्त क्वालिफाईड स्टुडंट जे असणार आहेत त्यांचंच रिझल्ट लागलेला आहे। मित्रांनो SC चे 202 स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे, पण इथे क्वालिफाईड किती आहेत, 93 स्टुडंट आहेत। तसंच OBC चे क्वालिफाईड 94 आहेत। आणि हे जे क्वालिफाईड स्टुडंट आहेत मित्रांनो, ह्या स्टुडंटचा रिझल्ट मध्ये कन्सिडर करेल। म्हणजे 19 जागा ज्या आहेत, तर ह्या सर्व जे 600 स्टुडंट आहेत त्याच्यापैकी 19 स्टुडंट सिलेक्ट होणार आहेत। ते 19चं सिलेक्शन डिपेंड असणार आहे रिझर्वेशनवर, कास्ट कॅटेगरीवर, त्यानुसार होईल। आता इथे सिलेक्टेड कॅन्डिडेट ज्यांना 90 मार्क आहेत, 45%, त्यांचं नाव या लिस्ट मध्ये असणार आहे। तर मित्रांनो इथे बघा, आता
इथे तुम्हाला दिसत असेल टॉप 3 कॅन्डिडेट किती, टॉपर कितीचा आहे 162. तर ओपन मध्ये कोणते कोणते स्टुडंट जाणार आहेत, समांतर आरक्षण शिवाय 3 वॅकन्सी होत्या. तर मित्रांनो इथे बघा, पहिला ओपनचा फर्स्ट आहे इथे, तर ही सीट एक ओपनला जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो ओबीसीची सेकंड ओबीसीचा कॅन्डिडेट आहे 160 वर, तर ती पण सीट मित्रांनो ओपन मध्ये जाईल. म्हणजे तिथे ओबीसीची जागा मायनस होणार आहे का, नाही होणार, ही ओपनची एक जागा होईल. नंतर खाली थर्ड नंबरला मित्रांनो ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला आहे, तर त्याचं 158 आहे. म्हणजे मित्रांनो हे वरचे टॉप 3 चे जे आहेत ती ओपन मध्ये जो खुला प्रवर्ग आहे विदाऊट आरक्षण, त्याच्यामध्ये ही 3 लोक जातील. आणि ह्यांची जी कॅटेगरी वाईज ईडब्ल्यूएस आरक्षण आहे त्याच्यात काही इफेक्ट होणार नाही. म्हणजेच खालचे जे स्टुडंट आहेत रँक मध्ये त्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो हे 3 गेले. आता मित्रांनो चौथ्या पोझिशनला जे स्टुडंट आहे ते आहे ओपन मध्ये, राईट. तर ह्या ओपन मध्ये मित्रांनो आता मेल कॅन्डिडेट आहे हा, तर याच्यासाठी जागा आहे का, ओपन मध्ये खुला प्रवर्गासाठी फक्त 3च जागा होत्या, बाकी नंतरच्या ज्या जागा आहेत त्या रिझर्वेशन मध्ये होत्या. मग ह्यांचं लागू शकणार नाही इथे, राईट. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बघायचं की बाकीचे जे रिझर्वेशन आहेत, म्हणजे ओपन मध्ये फिमेलला इथे जागा आहेत, महिला. तर मित्रांनो आता आपण हे 3 जागेचं बघितलं. त्याच्यानंतर मित्रांनो महिला म्हणजे खालच्या लिस्ट मध्ये ज्या 3 फिमेल असतील त्यांची कोणतीही कॅटेगरी असेल, त्या 3 काय करणार आहेत, फिमेल कॅन्डिडेट या ओपनच्या 3 जागा घेणार आहेत. म्हणजे इथल्या रिझर्वेशनवर त्यांचा इफेक्ट होणार आहे का, नाही होणार आहे. तर आपण त्याच्यानंतर मित्रांनो त्या लिस्ट मध्ये जे ओपनचा कोणत्याही कॅटेगरीचा खेळाडू असेल तर ती ओपनची ही एक जागा घेईल. त्याच्यानंतर माजी सैनिकची 2 जागा आहेत, प्रकल्पग्रस्त असेल, अंशकालीन कर्मचारी असेल ती एक. आता आपण बघू मित्रांनो इथे जे ईडब्ल्यूएस च्या 2 जागा आहेत त्याच्यामध्ये एक जागा ईडब्ल्यूएस ची फिमेलला आहे, महिलासाठी आहे. आणि मित्रांनो एक जागा जी आहे ती समांतर आरक्षण शिवाय आहे. म्हणजे ज्याला ईडब्ल्यूएस मध्ये सर्वात जास्त मार्क असतील ते फिमेल असेल मेल असेल त्याला ती जागा भेटणार आहे. आणि दुसरी जे ईडब्ल्यूएस ची दुसरी जागा आहे ती कुणाला भेटेल मित्रांनो, ती फिमेलला भेटेल. आपण इथे चेक करू की ईडब्ल्यूएस मध्ये कोणते 2 कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत. तर मित्रांनो इथे जे ईडब्ल्यूएस मध्ये रँक आहे ह्या 2 ही मेल कॅन्डिडेट आहे, म्हणून इथला जो वरचा कॅन्डिडेट आहे ईडब्ल्यूएस मेल ही अभिजित पाटील याला एक जागा तिथली समांतर आरक्षण शिवाय जी आहे ती त्याला भेटणार आहे. ह्याचं सिलेक्शन त्या ईडब्ल्यूएस च्या एक जी जागा आरक्षण शिवाय होती त्याला भेटणार आहे. आता मित्रांनो सेकंड रँक बघा 156 ला, हिचं सिलेक्शन होणार नाही मित्रांनो इथे, कारण हा मेल कॅन्डिडेट आहे. आता ईडब्ल्यूएस फिमेल जर बघितला आपण लिस्ट मध्ये चेक करू ईडब्ल्यूएस फिमेल, तर हे सर्व मेलचे दिसत आहे तिथे सर्व. हा तर मित्रांनो इथे बघा इथे खूप रँक खाली आले ईडब्ल्यूएस फिमेल. आता आपण लिस्ट मध्ये बघितलं तर ईडब्ल्यूएस मेल खूप सारे होते, पण इथे खाली एकच ईडब्ल्यूएस फिमेल आहे. त्याचे मार्क किती आहेत मित्रांनो, 148 मार्क. म्हणजेच ही जी आहे ही सिस्टर आपली, ह्याचं सिलेक्शन इथे होणार आहे मित्रांनो, 148 मार्कवरच त्याचं सिलेक्शन होणार आहे. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. आता बाकी आपण एससी चं बघू. आता एससी च्या इथे 2 जागा आहेत, राईट. तर मित्रांनो समांतर आरक्षण शिवाय किती जागा आहे, एक जागा आहे. म्हणजेच मित्रांनो जे आता लिस्ट मध्ये टॉपर असणार आहे हे ओपन सोडून, म्हणजे ओपनचा इथे काही संबंध येणार नाही, म्हणजे ओपनच्या ज्या जागा आहेत त्या कॅटेगरीचा संबंध नाही आहेत. तर हे लिस्ट ओपनच्या सोडून नंतर जे एससी चा टॉपर असणार आहे ते मेल असेल फिमेल असेल आणि कोणताही असू शकतो समांतर आरक्षण शिवाय आहे, तर ते टॉपरला एक जागा भेटणार. आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्या लिस्ट मध्ये जे फिमेलची एससी कॅन्डिडेट असेल तर त्याच्यामध्ये त्याला कितीही कमी मार्क असतील तरी त्याचं सिलेक्शन होणार आहे, राईट, एक जागा. तर तसंच तुम्हाला ओबीसीचे पण तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करता येईल. समांतर आरक्षण शिवाय 2 आहेत आणि नंतर फिमेल साठी 1, प्रकल्पग्रस्त साठी 1. तर मित्रांनो यानुसार तुम्हाला तुमचं सिलेक्शन होईल की नाही हे चेक करायचं आहे.
आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटेशन रेडी करायचे आहेत. आणि मित्रांनो हा क्वेश्चन मला खूप साऱ्या स्टुडंटने कमेंट बॉक्समध्ये विचारला होता. मला असं वाटतंय की आता मी एवढं समजून सांगितले तुम्हाला समजलं असेल, आणि नाही समजलं असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि माझा मोबाईल नंबर पण आहे तुमच्याकडे, कॉल पण करू शकता. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सर्व स्टुडंट सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो तुमचा दुसरा झेडपी मध्ये जरी भरलेला असेल तरी यानुसारच तुम्हाला तिथे चेक करायचं आहे. थँक्यू.